आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला वांग्याची भाजी, रस्सा वांग्याची भाजी, अख्खं वांगं. तर हे पहा अशा प्रकारे 4 फोडी अशा प्रकारे घ्यायचं चिरून आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरायचं, एकदम थोडं थोडं क्वचित असं मीठ भरायचं. हे पहा ते जास्त वेळ ठेवलं ना चिरून काळे पडतात आतमध्ये, तर लगेचच्या लगेच चिरल्यानंतर भाजी बनवायची ताबडतोब. तर अशा प्रकारे सगळ्या ह्याच्यात एकदम हे असं एवढंसं बस थोडं एवढंसं मीठ आहे ना, हे 3-4 वांग्यात भरायचं थोडं थोडं, नाही तर खारट होतील. अशी अप्रतिम याची चव लागते वांग्याची. जेव्हा वांगी खातो आपण भाजीमधून तेव्हा मीठ भरल्यामुळे खूप छान टेस्ट लागते वांग्याची. हे मीठ भरून घे. आता शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, चांगले छान खमंग असे शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा असा बारीक कूट केला आहे. हे हळद टाकली आहे. आता हे मी घरीच बनवलं आहे मिक्सरमध्ये मसाला, मिरची, लाल तिखट मिरची, धने आणि सर्व प्रकारचे गरम मसाले हे सगळं मी घरीच बनवलं आहे भाजून. थोडासाच मसाला घरच्या घरी बनवला आहे. तर हे आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे, जेवढं तिखट वगैरे खायचं आहे ते. आणि ती लाल मिर्च पावडर टाकते थोडी. हे थोडीशी लाल कलरचं मिरची टाकली. हे तेल गरम झालेलं आहे. आता हे तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे जिरे आणि लगेच लसूण पण टाकायचा. जिरे लसूण कधी पण आधी टाकायचं, मोहरी नंतर टाकायची, कारण मोहरी खूप हलकी असते, लगेच करपून जाते. सगळ्यात शेवटी मोहरी टाकायचं कधी पण. आणि आता याच्यामध्ये मोहरी तडतडली, लाल लसूण वगैरे झाला. आता हे वांगी टाकायचं, लगेच सगळं वरती उडतं ना, झाकण ठेवायचं लगेच. तर 1 मिनिटभर छान असे परतून घ्यायचे वांगे आणि गॅस सुद्धा आपला मिडियम करायचा. 1 मिनिटभर छान असे परतून वगैरे घ्यायचे, तरच याची वांग्याची छान अशी चव लागते वांग्याची भाजीची. शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं घेतले ना, ते थोडं आपण मिक्सरमधून वाटण कसं काढतो त्याप्रमाणे असं थोडं पाणी टाकून त्याचं हे बनवायचं. हे वांगे कसे छान असे परतून घेतले 1 मिनिटभर. तर आता हे जे बनवलं आपण हे सगळं पाणी टाकून वाटण तसं आपण पातळ असं करायचं, थोडं घट्ट. आणि आता हे सर्व आपण परतून घ्यायचं छानपैकी. परतायचा हा मसाला छान असा परतून घ्यायचा. आपण एक अर्धा मिनिट वगैरे घ्यायचं छान परतून. हे तुम्हाला जर असं एकदम नुसतं घट्ट सुक्कं जर वांग्याची भाजी अशी बनवायची असेल ना, तर याच्यामध्ये ना पाणी न टाकता उगाच काहीतरी थोडंसं पाणी टाकून असं एवढं थोडंसं पाणी टाकून थोडं 5 मिनटाकरता झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनटामध्येच वांगी शिजतात एकदम आणि हे पाणी वगैरे आटून जातं. तर तुम्ही असं घट्ट जर करायची असेल एकदम सुकी तर जास्त पाणी नाही टाकायचं. आणि आता मी रस्सा बनवणार आहे, त्यामुळं मी थोडं पाणी जास्त टाकणार आहे. आणि पाणी टाकल्यानंतर आता भाजी छान शिजून द्यायची 5 मिनटं मिडियम आचेवरती. आता आपली भाजी झाली आहे शिजून छान मस्त. भाजी झाली तयार. आता याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंदच करते आता. काय लाल एकदम तरी आली, छान अशी तरी आली. वांगे पण छान असे शिजलेत आणि खूप छान झाली. एवढी जबरदस्त अशी झाली आहे ना भाजी, खूप म्हणजे खूप. वाटण वगैरे न वाटता वगैरे छान झटकीपट अशी पटकन कशी करता येईल. तुम्ही पुरी बरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता मस्त. आणि भाताबरोबर सुद्धा खूप छान अशी भाजी बनवून खूप सोपी पद्धत आहे. एकदा बनवा अशा प्रकारे, तर तुम्ही नेहमी बनवाल अशी भाजी.
तर चला, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. खूप खूप धन्यवाद.